मला तुम्हाला प्रश्न महत्त्वाचा विचारायचा इथं सगळ्यांसमोर हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सची एक डायग्राम मी इथं दाखवलेली आहे, राईट. आता याला का पॅराडॉक्स म्हणायचं वगैरे वगैरे तुम्हाला कळेल. सगळ्यांची ती जी हाईट आहे, ही जी हाईट भरलेली आहे, ही सगळ्यांची हाईट ही सेम आहे. ओके, सो हे जे आहे हे सगळ्यांचं सेम आहे. दिस इज एच, राईट. आता प्रेशरचा फॉर्म्युला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रो इंटू जी इंटू एच, बरोबर आहे. सो हा फॉर्म्युला आहे प्रेशरचा. माझा प्रश्न असा आहे, समजा मी याला नावं देतो, दिस इज माय केस ए, दिस इज माय केस ए, हां, दिस इज केस बी, दिस इज केस सी आणि दिस इज केस डी. 4 वेगवेगळ्या केसेस आहेत, बरोबर. आता ह्या 4ही वेगवेगळ्या केसेसमध्ये माझा प्रश्न असा आहे, प्रेशर सगळ्यात जास्त कुठे असेल? मला ऑप्शनमध्ये कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे की ए बी सी डी पैकी तुम्हाला काय वाटतं की प्रेशर कुठे जास्त असेल. मी तुम्हाला सांगितलं याची हाईट किती आहे ते सांगितलेलं आहे. सगळ्यामध्ये वॉटर आहे, समजा पाणी आहे सगळ्यामध्ये भरलेलं, आणि मला प्रेशर ऐकायचं की प्रेशर इथं कुणाचं किती ॲक्ट होतं. एमध्ये सगळ्यात जास्त प्रेशर असेल, बीमध्ये सगळ्यात जास्त प्रेशर असेल, सीमध्ये असेल का डीमध्ये असेल, कशामध्ये सगळ्यात जास्त प्रेशर असेल कमेंटमध्ये सांगायचं. चला, ए, बर, बी, सी. ओके, सी वाले जास्त बरं, बी वाले पण चाहते वाढले. बरं बघा, आता बऱ्याच जणांनी उत्तर दिलं बी दिले, सी दिले, कारण सगळ्यांना वाटतं की ते जास्त पाणी आहे सर, मग याच्यामुळे इथं काय होते, प्रेशर जास्त ॲक्ट होते. इथं काय होते, जास्त असं तिरकं दाबलं आहे, त्यामुळे इथं काही जणांचं लॉजिक असं आहे. सो बी आणि सीवर मॅक्सिमम वोटिंग आहे. सो सरप्रायझिंग फॅक्ट इज, आता सगळ्यांना प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे, रो जी एच. हे सगळे एकाच प्लॅनेटवर आहेत काय? सगळे एकाच प्लॅनेटवर आहेत, सगळे एकाच ठिकाणी आहेत. सो जी तर सगळ्यांचा सेम आहे. सगळ्यांमध्ये मी पाणी भरले म्हणून सांगितलं, बरोबर. सेम लिक्विड डेन्सिटी सेम आहे. सगळ्यांची हाईट पण मी तुम्हाला सेम सांगतो. प्रेशर का वेगवेगळं असेल? 4ही केसेसमध्ये ए बी सी डी 4ही केसेसमध्ये प्रेशर जे आहे ते तुम्हाला सेम बघायला मिळणार आहे. तुम्ही जर प्रेशर गेज लावलेली असेल तर तुम्हाला 4ही केसमध्ये प्रेशर जे आहे ते सेमच बघायला मिळणार. याला म्हणतात हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. सो प्रेशर जे आहे ते कशावर डिपेंडंट आहे? ते डेन्सिटीवर आहे, ग्रॅव्हिटीवर आहे, हाईटवर आहे. ते कुठल्याही पद्धतीने इथं म्हणजे याच्या शेपवर, कंटेनरच्या शेपवर डिपेंडंट नाही.